हे बघा मित्रांनो, आता वाचलेत 9:22 झाले. हे बघा मित्रांनो किती मोठा आहे, माझ्या एवढा आहे. इथे शेकोटी पेटवले आणि हे शेठ लोक बघा कसे बसलेत. वा वा वा. अरे वा, सुनील भाऊने मला खेकडा आणलाय. खेकडा वा, पहिल्यांदाच खाली. हे ती व्हिडिओ शूट करूया का आपण पुष्पा 2 ची? हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन. तर आज आलोय आम्ही खाडीमध्ये, एकदम अर्जन्सी मध्ये आलोय. पाऊस वगैरे काही नाही, पण वल्गन मारण्यासाठी आम्ही केतनच्या शब्दावरून आलोय. जर नाही सापडली काहीच तर त्याला आम्ही त्याच खाडीत ठेवणार आणि आम्ही इकडे येणार. हे बघ आता हेल्मेट लपवतोय, सर्व बॅग वगैरे लपवतोय. या साईडला चाललंय त्याचं. आम्ही बाईक घेऊन आलोय आणि हा बघा इथे गोदरेजचा गेट आहे. घाटकोपरून जर आलात तर या गोदरेजच्या गेटवर आम्ही गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, बाईक वगैरे. आणि ऍक्च्युली येणार नव्हतो कारण पाऊस नाही वल्गन मारण्यासाठी, पण जरा सामा बघूया म्हटलं काय भेटतंय काय. तसं आम्ही पुढच्या टायमाला, नेक्स्ट टायमाला पाऊस वगैरे पडल्यानंतर आणखी एकदा येऊ. पण आता फक्त अंदाज घेण्यासाठी आम्ही आलोय. सो आता आमच्या बरोबर आहे सुनील भाऊ आहे, गीतेश दादा आहे, श्रावण आहे आणि केतन आहे आणि मी स्वतः वावमॅन. तर हे बघा इथून आता हा जंगलातून आम्ही ह्या स्ट्रेट जाणार आहोत. हे बघा चाललेत केतन वगैरे पुढे. सो चला आपण जाऊया आणि तुम्हाला समजेलच लोकेशन. मी आता कधी लोकेशन सांगितलं नव्हतं, पण ही लोकेशन आता मी तुम्हाला सांगणार आहे की कसं जायचं आहे वगैरे सर्व सांगणार आहे. हे बघा या गल्लीतून निघणार आहोत. सो सोबतच राहा, तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवतो कसं आहे आणि समजेल तुम्हाला लोकेशन. म्हणजे आतमध्ये आहे, इथून 1 तास चालावं लागतं. सो पुढे जाऊन जरा कन्फ्यूज होतो रस्ता हा, तरी पण समजेल तुम्हाला मी सांगणार. सो चला, विमान वगैरे चाललेत वरून. मित्रांनो हा रोड विक्रोळी ठाणा रोड आहे आणि तो हा समोर गेट आहे गोदरेजचा आणि त्याच्याच समोर ही भिंत आहे. ही भिंत ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं आहे, तर त्यासाठी चढून जावं लागतं या भिंतीच्या आणि मग समोर सरळ तुम्ही जाऊ शकता. आणि ते समोर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाडीचा रस्ता मिळतो, हा समोरच पुढे जातो. हे बघा मित्रांनो कसा निसर्ग आहे, एकदम खादन आहे खादन. मित्रांनो पुढं आल्यानंतर आहे ते एक टर्न लागतो आणि तो लेफ्ट टर्न घेऊन आपल्याला राईट टर्न घेऊन यायचं आहे. हा राईट टर्नला आम्ही निघतो इथून. सर्व आम्ही झाडं आणलीत, पागा आणलीत. मित्रांनो खूप झाडे आहे बघा, एकदम झाडी आहे कारण चालताना व्यवस्थित जायचं. हे बघा विमान वगैरे फिरत आहेत इकडे. हा रस्ता मुंबईला विमानं उतरतात आणि आमची मंडळी बघा, हे केतन वगैरे चाललेले आहेत, श्रवण आहे. केतन काय काय आणलं ते पिशवीत? काय काय? हे पाण्याची बॉटल आहे. हा, आणि आपल्याला थोडासा एक मशाल बनवण्यासाठी रात्री जर झाली हा तर त्यासाठी मशाल बनवण्यासाठी आपण एक कपडे आणलेले आहेत. अच्छा, डब्बा आहे आणि जेवणाचे डबे वगैरे आहेत त्याच्यात. जेवणाचे डबे आणले. गीते दादांनी काय काय आणलाय? बुटा डबे आणले जेवणाचे, परत खरसन आणलाय. हा, आणि हत्यार का आणलेत? हातेरे पाग आणलाय. सुनील भाऊ तू का आणलाय? का हात आला आलाय? सुनील भाऊनी झालं घेतलीत, पाग घेतलंय, सर्व घेतलेत, फक्त हात हालत मी चाललोय. माझ्याकडे एक फक्त बॅग आहे आणि बॅगेमध्ये पाग आहे. पाग मेन गोष्ट पाग आहे आणि जाळं आहेत. सो मच्छी आम्ही मारायला चाललोय. अचानक निघालो पण ऊन आहे भरपूर. हे बघा खूप ऊन आहे, तरी पण आम्ही आज जाणार आहोत, अंदाज घेऊन येणार आहोत. मच्छी जर मिळत असेल तर पुढच्या टायमाला एकदम फलटण घेऊन येणार, पूर्ण गाव घेऊन येणार इकडं. सो बघूया काय मच्छी मिळते का. काय बोलतोय किती दादा? 2 बैल आणणार बांधायला चरायला. गवत वगैरे आहे. बैल आपण आणणार. मित्रांनो आता आम्ही एक 25-20 मिनिटं तरी चाललो आणि इथे आलोय बा या मोक्यावर. इथे बसणार थोडंसं वगैरे आणि नंतर मग इथून आतमध्ये पुन्हा जायचं आहे. आणि हा जो आमचा स्पॉट आहे तो चप्पल वगैरे काढणार इथे, आम्ही चप्पल वगैरे इथे ठेवणार. नंतर मग इथून डायरेक्टली चालत जाणार. जो पहिला स्पॉट होता आम्ही हेल्मेट वगैरे ठेवले आणि गाड्या वगैरे ठेवल्या तिथे. तिथे चप्पल वगैरे ठेवायला माझे पण चप्पल. तो चला आता मित्रांनो हा जो रस्ता आहे तो मिठाचा आहे. मीठ म्हणजे खारा पाणी वगैरे. आपण मुंबईवाले कधी येत नाही, पण एका वर्षामध्ये
पाणी आपण पाण्यात ह्या पाय टाकल्यानंतर भासतात किंवा ते झोमतं वगैरे असा प्रकार आहे, पण सहन करतो आम्ही. अजून आपल्याला किती तास आहे, किती मिनिटं जायचं आपल्याला केतन? अजून अर्धा तास चालायचं आहे. अजून अर्धा तास चालायचं आहे. म्हणजे आता आम्ही 25-20 मिनिटं चाललो आणि अजून अर्धा तास आतमध्ये जायचं आहे. आणि आता विदाऊट चपलाचा जायचं आहे, कारण हा चिखल आहे पूर्ण, या चिखलामधून जायचं आहे. सो चला रेडी. हे बघा आमचे शेठ सुनील शेठ कपडे चेंज करतायत. अरे इथून गेला. हे बघा मित्रांनो, झाडे आहे, सर्व झाडी, चिखल वगैरे आहे. अशा चिखलातनं जायचं. चिखल आहे मित्रांनो, हे बघा पूर्ण चिखल आहे. या चिखलातून आम्ही चप्पल नाही घालू शकत. सो अर्धा तास आपल्याला असंच चालायचं आहे. अरे कुठून चाललाय? अरे बापरे. हे बघा पाणी आहे, पाणी, खाडीचं पाणी आहे. अरे बापरे. असा हा रस्ता, सर्व असाच रस्ता आहे मित्रांनो. आपण इथे व्हिडिओ काढले होते ना ते केतन, ते एक मित्रांनो. आता आम्ही खाडीत पोचलोय आणि केतन या चिलनीतनं आम्हाला ह्या चिलनीच्या पलीकडे जायचं आहे. आणि इथून मोठा मैदान आहे पुढे गेल्यानंतर, पण हा ही मोठी कसरत आहे. सो आता इथून उड्या मारणार आहोत आम्ही. केतन उडी मारणार, बघू कुठे मारतोय. गेला गेला गेला, पोचला पोचला. सुनील भाऊ मारशील ना काय पडशील? मित्रांनो ही छोटीशी चिलन आहे, पण खूप लॉंग आतमध्ये डीप आहे. सो उड्या मारणार आहोत, कारण या बॅगे वगैरे आमचे डबे आहेत, टिफिन वगैरे आहेत आणि खायच्या वस्तू बाकी पण आहेत, बिस्किट वगैरे आहेत, म्हणून जपून चालू लागतो. सर्वांचे प्रत्येकाचे मोबाईल आहेत. त्याने उडी मारली, कुठं पाण्यात मारली का कुठं समजलंच नाही. आमचं श्रवण पण आहे, श्रवणच्या हातात बाटल्या आहेत, पाण्याच्या बाटल्या आहेत. आणि गीतेदाच्या पण हातात ते खाण्यापिण्याचं सर्व साधन आहे. मी कसा जाऊ हा प्रश्न आहे, मोबाईल हातात आहे. अरे बापरे, उडी मारली. मला घ्या मोबाईल घे, पाणी किती खोल आहे बघायचं आहे काय? हे घे मोबाईल घे. चालू आहे बोल. असं वाटत असेल कोणाला एवढा पाणी आहे, कशाला मारून बॅग आहे का काय टोटल आलो मित्रांनो. हा उतारतो. नको नको उतारतो मित्रांनो. केतन बघा पाणी किती आहे, त्याच्या एवढा पण नसेल. नाही त्याच्या एवढंच आहे. अरे जाम आहे रे, एवढा आहे पाणी. हा बघा मित्रांनो, केतन उतरलाय पाण्यात, एवढा पाणी आहे इथे. घेणार तर या आता वरती. माझी बॅग कुठे आहे? बॅग नाही भिजवली. सो चला आता आपण इकडे जाणार आहोत. मैदान आहे मोठा, त्याच्या मैदानाच्या पलीकडे जायचं आपल्याला. पाणी मुलकांड आहे, तिथून असं चालत जायचं आपल्याला. ह्याच्यातून आतमध्ये घुसायचं आहे कुठेतरी. अरे बापरे, मँग्रोव्ह एरिया सर्व. काय हा गीते केतन फिरलेला आहे, त्याला आता थंडीच्या गोळ्या देतोय 4-5. हे मित्रांनो मुलकांड आहे सर्व. अरे थोडासा रस्ता डेंजर आहे, पण पुढे गेल्यावर सक्सेस आहे. हे बघा मित्रांनो, पुढे गेल्यावर सक्सेस आहे बघा. मोठा मैदान आहे मित्रांनो पुढे गेल्यानंतर. हे बघा याच्यातून बाहेर आलो. आता हा खूप मोठा मैदान आहे आणि या मैदानामध्ये शिंगाल्या आम्ही एवढ्या मारल्यात की पायाला टोचतात, एवढ्या शिंगाल्या असतात या मैदानामध्ये. काय घेतात? पाऊस असल्यानंतर शिंगाळे जास्त भेटतात. पावसाचा पाणी जरा जास्त असायला पाहिजे. पावसाचा पाणी पाहिजे मित्रांनो, तरच अख्खा मैदान हा शिंगाळ्याने भरलेला असतो. हा कम से कम खाडीत जायला मैदान 25 मिनिटं लागतील. आपण कधी मारलं होतं केतन आपण जाम या मैदानात शिंगाल्या? 2020 मध्ये, 2022 मध्ये मारलं होतं मित्रांनो आम्ही. कारण मैदानात येतो आम्ही, मैदानातच भेटतात असं नाही, दुसरी खाडी आहे आतमध्ये, तिथे भेटतात. जर मैदानात भेटला नाही तर दम लागला मित्रांनो. हे आमचे वामन पाटील सध्या आता चाललेले आहेत. नक्की कुठे आलेत ते काही कळत नाही, कारण बॅग वगैरे एवढी प्रोफेशनल घेऊन आलेत. जॉबवर चाललेत की कुठे आलेत मच्छी पकडायला हे काही कळत नाही.
मित्रांनो आताच लँड झाले ते बघा, हे 2 आदमी इकडे 2 आदमी आहेत ते, आणि पायामध्ये अहमद मोहम्मद घातलेले आहेत. तुम्हाला दिसण्यात येतील. अहमद मोहम्मद दाखवतो तुम्हाला काय आहे भानगड. हे बघा आमचे सुनील भाऊ, आणि हे चप्पल कोणत्या प्रकारचे घातले, कुठे भेटले काय माहिती आहे ना. काय कळत नाही कुठून आणलेत. सो या चिखलातून चप्पल बिप्पल घालून आणले, ते पण वेगवेगळ्या प्रकारचे. हे केतनने पण काहीतरी घातलाय, एक चप्पलच घातलाय. कारण मित्रांनो या खुंट्या आहेत इथे, गवताच्या खुंट्या आहेत, त्या टोचतात पायाला, म्हणून चप्पल घालायला पाहिजे. परंतु ते चांगले चप्पल नाही घालू शकत याच्यात, असे पडलेले वगैरे घातलेत. मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला फ्लेमिंगो दिसतात, पण इकडे आतमध्ये वरती बसलेत फ्लेमिंगो. आता आपण या मैदानातून बाहेर आल्यानंतर हा सरळ लेफ्ट साईडला रस्ता जातो मैदानाच्या एकदम कडेला. ह्या इथून सरळ पुढे जायचा आणि तिथून आपल्याला खाडीमध्ये आतमध्ये घुसायचं आहे. तो मित्रांनो आता गवताचा रस्ता जरा कमी झाला, इकडे गवत होता, गवतातून चालत आलो. आता हा मैदान आहे, पूर्ण मैदानात पाणी आहे पूर्ण बघा, तो पाण्यातनं चालतो आणि रस्ता खूप अवघड आहे, तसा एकदम इझिली नाही आहे रस्ता. जर बघायला गेला तो खूप अवघड आहे आणि सहजासहजी कोण येत नाही इकडे, कारण खूप वेळ लागतो आतमध्ये जायला आणि रस्ता पण तेवढा चालण्यासारखा नाही आहे, म्हणून जरा त्रासच होतो. पण आम्ही एक एन्जॉयमेंटसाठी इकडे येतो. कधीतरी कोल्हे वगैरे असतात मित्रांनो इकडे, रात्री संध्याकाळी निघताना कोल्हे भेटतात. जर अंगावर आले तर आम्ही त्यांना काय करतो, अंगावर आले तर आम्ही मेलोच, पण येत नाही ते सहजासहजी, आमचा ग्रुप असतो म्हणून ते लोक येत नाही. इथे दादा आता खाडीत पोचूया आपण. आता पोचलो बहुतेक खाडीमध्ये. आता तिथे 1 तास आराम करूया, झोपूया, नंतर जेवून आपल्या पागवी करू, नाश्ता बिष्टा करू आणि काम करू. चला मैदानातून आता आम्ही बाहेर पडलो आणि बघा इथे आतमध्ये आता घुसणार आहोत. ह्या इथे खाडे आहे, आतमध्ये घुसणार आणि तिथं आम्ही नाश्ता वगैरे करतो, नंतर आतमध्ये जातो. आणि हे बघा मित्रांनो हे एरोप्लेन आहे, दर 5 मिनिटांनी इथं येतात. हे आता मुंबईमध्ये लँड होतील तिकडे, 5 मिनिटांनी यांचं दर्शन होतो आणि इथेच आल्यानंतर आम्हाला दर्शन होतं. या मैदानात आल्यानंतर मित्रांनो रस्ता कसा आहे बघा मित्रांनो, असा रस्ता आहे आता आतमधून जायला, खतरनाक रस्ता आहे. बघा आतमध्ये घुसलो आम्ही. या खतरनाक रस्त्यामध्ये माणसं पण खतरनाक लागतात. माणसांचा रस्ता नाही मित्रांनो, हा ढोरा पोरांचा रस्ता आहे. खूप बेकार रस्ता आहे बघा, पण एकदम खतरनाक वाटते, खतरनाक. आणि इकडे बघा ही आहे चिलन, याच्यात आम्ही जाळं टाकणार आहोत. हे बघा पाणी आहे इथं भरलंय, पुढे जाणार आहोत, इथे नाही आलाच आहे. काय आलंय हाय काय मावरा, हे असा कसा झाला इथं, हा झाड पडला की काय, आपला रस्ता कुठं आहे, बोंड्या पडला मध्येच. अरे हा बोंड्या पडला मित्रांनो. आणि ही आमची लोकेशन आहे, पिशव्या वगैरे ठेवायची. बघा इथं शेकोटी पेटवणार, हे बघा लाकडं वगैरे केतनने जमा केलेत. आणि हा जो हा बघा मस्त लाकडं वगैरे टाकतोय केतन, आता आग लावणार इथं, मस्त मच्छी वगैरे भाजणार. आणि ही आहे मित्रांनो ही खाडी आहे मोठी, ह्या खाडीत जाळं वगैरे टाकणार आणि मग मच्छी पकडणार. पोचलो मित्रांनो, आता मस्त केतनने लाकडं वगैरे आणलीत, शेकोटी पेटवतो. हा मच्छी लागते. हा असं आहे जंगल, खादन खादन म्हणतात याला मित्रांनो, खारपट्टीचा खादन. सर्व मँग्रोव्ह आहे बघा इथे, झाडं मँग्रोव्हची झाडं आहेत, सर्व भरपूर मँग्रोव्हची झाडं आहेत. हा काय झालं, डबा माझ्याकडे नाही. हा विमानं वगैरे आहेत हे बघा मित्रांनो, तिला माझ्या इथे येईलच. पाऊस नाही आहे, पण मच्छी मिळेल किती काय सांगू शकत नाही, कारण पाऊसच नाही आहे. आम्ही सहज आलोय बघायला, बघूया काय मिळतं. श्रवण आग पेटवतोय. काय आणले, काय ते हिरवं
डिझेल आहे. डिझेल डिझेल तुम्ही नाही ना पेटणार. अरे पेटली पेटली आग पेटली बघा मित्रांनो. चला मच्छी आणा मच्छी आणा. मच्छी अजून जाळं टाकली मच्छी आणा. अरे एखादा चिंबोरा वगैरे आणा खेकडा वगैरे आणा. अरे सुनील भाऊ जा एक खेकडा घेऊन ये. डोक्या 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 खालेच नाही रे. त्याला रोज आपल्याला बघून फलतात ते. मित्रांनो चिंबोरा बघू दे. बघा मित्रांनो चिंबोराचं बिल आहे पाकळलाय. आपल्याचा चिंबोरा असणार आहे आणि सुनील भाऊ आकडा घालून हात घालून काढते. बघूया धुरावरे मच्छर आहे जाम. धुरावरे जराशी आता गेली आणून मच्छर सगळी. हा किती दादा आलेला आहे हाऊ हाऊ करत. मित्रांनो ऑसम नजारा ऑसम. हे बघा धूर मस्त पेटले आग वगैरे. मित्रांनो जाळं काढलेले आहेत. हे बघा हा एक जाळ आहे तो एक जाळ आहे. याच्यामध्ये 2 आहेत. एक याच्यामध्ये आहे दुसरा एक पाग आहे. आता आम्ही हे जाळं टाकणार चाललोय पाण्यात आणि सुनील भाऊ आमचा हे आहे मेन बॉस आहे त्याच्याकडे आम्ही जाळ देतो. हे घ्या चला टाका. मागे जाळं आगीत टाकाल नाही आगीत टाकाल चाल. चला या चला गोळा कर आहे. चलो चलो आ जाओ. ए केतन चल चल ए हाया घटा घटन आता आणत अशी वाढायची तर हे सावकाश तिथं उतर तिथं काल बाई. चला तो नको पहिला हा घेऊ ना पहिला. सोडलाय सोडलाय नाही. कडेलाच घ्या जास्त लांब नको जाऊ. कडेलाच घेतो. कालवायचं ना तेव्हा बसल. कालव जाम आहे इथं. चौकश टाका पाय. आता काय नाही जाताना नंतर इथं आहे ह्या बोंड्याला खानाचा आणि इथं नाही त्या बोंड्याला सगळं. नको 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 ए नको पाणी जाऊ दे. चला बघा आता हे चालले जाळं लावायला. सुनील भाऊ आहे, वामन आहे, केतन आहे, श्रवण आहे. आता हे जाळं लावायला पवत चालले तिकडं. त्या पलीकडे गेल्यानंतर ते पाणी सध्या आता खोल आहे ना. जाळ अडकला काय बघा तिथं पवत जाताना. नाही ना अडकला. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तुम्ही केतन तू सोडत चल. श्रवण तू पण सोडत चल. घट खाली टाकत जाय काय का नाही. पार तिकडे पलीकडे जाऊ दे. बोंड्याला बांधा. सुटला नाही पाहिजे कारण आता जोर भरला तर मग सुटला तर आपल्याला मच्छी काय भेटणार नाही. संपवलं का लगेच. वामन किती पाणी खोल आहे. हो भरपूर आहे दिसतो. तो इथूनच मला वरती जायचं. पोचलेत काय तिकडं. नाही इकडे काय नाही एवढं कमीच आहे. एक काम करा तुम्हाला जिथं बांधायला भेटेल तिथं बांधा. इथे एक दांडका आपण ठेवू पुरू इथं. सोड तिकडे सोड आणि इकडे घटान. हाला बघा केतनला मित्रांनो बोईट लागलाय. बोईट बघू दे कसा बोईट आहे. इकडे दाखव तोंड दाखव. अरे वा जाईल जाईल. राहू दे जाईल ठेव. मित्रांनो पहिला बोईट लागला आम्हाला जाळाला. मित्रांनो हा खाडीचा पाणी आहे. तुम्हाला जरा रंग वेगळा वाटेल. खाडीचा पाणी आहे आणि आमचा किती दादा घेऊन चाललाय बोईट. जा ठेव जा भात जा चुलीत. आग लावली तिथं आम्ही आता भाजणार मस्त. हे दादा भाजून ठेव मस्त पैकी. मित्रांनो आता आम्ही हा एक दुसरा झाला आहे तो लावायला तिकडे चाललो त्या साईडला. पलीकडे चाललंय पलीकडं. चला येत नाही माझ्या बरोबर. चलो वरसच आहे. हे वरस ती पण वरस. वरस आता इथं लावा फरस त्यांना आगीन टाका त्यांना. हे खाडे पाण्यातलं कसं आहे तुला मीठ बीठ काहीच गरज नाही कारण ऑलरेडी त्यांना खारा पाणीच लागले. आपण काय उचलं थोडी जिवंत आहे. तडपडते. हे पकडलं तुम्ही जिवंत अजून. चांगली भात त्याला कडक भात. आज मस्त संडे आहे खाऊन. संडे फ्राय आलोय का मित्रांनो आताच आम्ही जाळं वगैरे लावलीत
आणि आता पाणी भरती चालू होईल आता इकडे. आणि आम्हाला जाळं लावता लावता थोडीशी मच्छी भेटली इथे, भाजतात मच्छी मस्त भाजतात इथे. आता भाजून वगैरे थोडंसं आम्ही लंच करणार इथे. जेवणार डबे वगैरे आणलेले आहेत, जेवणार वगैरे आणि मग थोडंसं एन्जॉयमेंट करणार. आणि नंतर मग भरती चालू झाल्यानंतर पुन्हा जाळं उठवायला जाणार, मच्छी पकडणार. आणि आता मच्छर पण खूप आहेत त्याच्यामुळे आम्ही आग पेटवले. सो मस्त चाललंय यांचं जेवण वगैरे आता आम्ही करणार आहोत. खूप मजा मस्ती करणार आहोत. कुठे गेला मासा? कुठं आहे? अरे मासा इथे ठेवला आहे बघा मित्रांनो, सल्यावरती लाकूड फ्राय मासा. हा बोईट आहे आणि ती सुरमई आहे. सुरमई ना वरस आहे, वरस. बोईट आणि वरस आहे, मस्त भाजतायत. तिला का ना रात्री मी तो मित्रांनो फ्राय झालेली आहे. चला बघूया मास कसा लागतोय. वाव, हा गरम आहे. तो पण आणलं त्या हाणाला काय नाही ते पियाला ना का मग नंतर वाईट पियाल्यावर एक तास एक नंबर मग सारखा तर वाटतं. मग मित्रांनो एक नंबर झाले. एक नंबर लागतो. काय मिठाची गरज आहे, ताजी आहे ना ती म्हणून मग मस्त चविष्ट आहे असं म्हणते केतन. वाव, हे घे किती दा संडे ह्यान काटे. अरे तुझा उपवास आहे? हो ह्याचा उपवास. अरे एक नंबर. टेस्ट चांगली लागते. तोडशी धांड्या मित्रांनो, आपण धांड्याचा आहे. हे घे दादा. हे दाखव. आणि या 2 वर्षी लागल्यात. आता 2 वर्षी लागल्यात आहे बघा. आणि एक कटला लागलाय मोठा. सो एकच झाला लागलाय हे सर्व माठ. कटला वगैरे कालवणाचा. आणि हा कटला आहे बघा, कटला, काळा कटला, काळा मासा. असं जेवण घेऊया ना, भूक लागली. तसं कसं लागतं हात नाही काय असं ते. मित्रांनो पाहू शकता चिंबोऱ्याला बांधतोय तुमचा वावमॅन पाटील. वावमॅन मित्रांनो असा बांधलाय चिंबोऱ्याला. सो आता काहीच करणार नाही तो. चाकू कुठे आहे? हे बघा मित्रांनो, इथे बसण्यासाठी साठ बनवत आहेत सुनील भाऊ, गीतेश दादा, श्रवण. सो आणि इकडे हा माणूस लाकडं तोडतोय. साठाला जे लागणार आहेत सापरी त्या बांधतोय. सो मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि जरा आम्ही जाल पालवायला गेलेलो. इकडे थोडीशी मच्छी भेटली आम्हाला. आणि हे बघा तिकडे आहेत सर्व मस्त धुरी केल्यात, 2-2 धुऱ्या केल्यात. आणि मच्छी चिंबोरी वगैरे फ्राय नाही भाजतायत. एकदम हे वाटते रे, गाव टाईप वाटते. जंगलात आलोय. हे बघा हा गीतेश दादा आहे ते आरामात बसलाय दुरी लावून. अरे पेटवा ते आग पेटवा. आम्ही इकडे आग लावले पहिले लावलेले आहे आम्ही. हा बघा खेकडा. काय रे खेकडा मारलाय का? मग काप ना त्याला. खा खेकडा असा का झाला तो? बघू आहे धुरा जाम. अरे बा बघू दे कसा लागते. कवटीचा भाव आहे आता खेकडा खायला आम्ही पण आलेलो आहोत. हा मस्त लागते रे. क्या बात है भाई. वाह गरम आहे. भरलेला आहे रे, भरलेला आहे. वाह ठीक आहे. सुनील भाऊ नको काय चांगलं आहे का? मजा होते ना. अजून 2-3 टाका. काढ जरा ते. शूटिंग चालू आहे मित्रांनो. अप्रतिम लागतं, अप्रतिम. हा दूर येते. छान आहे खेकडा. एक नंबर लागतोय खेकडा. हे केतन खेकडा खातोय. मॅकडॉल हाणला असताना तर एक 90 आपले क्वार्टर. आणि मी इकडे रॉकेल त्याला पाणी टाकून बघितलं असं कसं आहे. मित्रांनो आम्ही हे आग पेटवण्यासाठी एक डिझेलची बॉटल घेऊन आलोय.
आणि संध्याकाळी पण ती उपयोगाची आहे आम्हाला, जाताना रात्र पण होऊ शकते कदाचित. मशाल बनवण्यासाठी. सो मशाल बनवण्यासाठी आम्ही डिझेलचा वापर करणार आहोत. मच्छी दाखवतो, मच्छी आता भेटली होती आमची बावडी आहे ही बघा, बावडी बनवली. बावडीमध्ये मच्छी ठेवली बघा. हे बघा किती बघा, बोईट आहेत, बोईट हे जास्त नको आपण मला आहेत. हा बघ कसला आहे, हे बघा मित्रांनो किती मोठा आहे, माझ्या एवढा आहे. माझ्या डोक्या एवढा आहे. इकडे एक बाहेर आले. तिकडे एक बाहेर आलाय. मित्रांनो अशा प्रकारे आमची बसण्याची काय याला बोलतात ते, हा पलंग झालेला आहे इथं बसायला. बघा खाली विहीर आहे इकडे आणि एकदम आरामात बसलेले आहेत. तुम्हाला फोडून दाखवतो. मित्रांनो इथं आमची विहीर होती आणि ते सर्व काट्या लावून मस्त बनवलेलं आहे बसण्यासाठी. आणि केतन अजून मेहनत करतय. इथे शेकोटी पेटवले आणि हे शेट लोक बघा कसे बसलेत. वा वा वा, हे मशाल लावले इथे आणि भारी पद्धतीने असं बनवलेले आहे. केतन सर्वांनी मदत केलेली आहे त्या झोपडी पलंग बनवण्यासाठी. केतन बस रे. आम्ही सध्या अरे बाप रे, ही आमची साली आहे. हे भारी बसलंय. खालून बघत होतो काय दिसतंय काय. हे बघा सही अशा पद्धतीने बनवलेलं आहे बसण्यासाठी. मच्छी हा यात मच्छी ठेवले हे बघा, पण दिसणार नाही आहे, कालोखात आहे. लपवून ठेवले. सो खूप एन्जॉय करतोय. अजून पाणी आमचा भरती चालू आहे बघा, मोठी भरती आहे. पूर्ण गेला अजून माहिती नाही दिवस किती जाईल. धूर लागते. आराम खुर्ची आहे मला वाटते. हा मी पण बसतो कसं वाटते बघतो, नाही तर जायची खाली. अरे वा वा वा, भारी झाली मित्रांनो बसायला. हे बघा बसायला एकदम स्पेशल झाले, कारण चिखलावर बसू शकत नाही आणि इथे एकदम बसायला एकदम छान वाटतंय. ते काय होतं, सुंदर वातावरण. सुंदर वातावरण. आणि हे बघा असं एक सोफा आपल्याला झालेला आहे. आणि इकडे आग पेटते मस्त, सोफा टाइप मध्ये बसलेला आहे काही बनवून. टाइम झाला तर आम्ही संध्याकाळी पण इथं झोपू. वाजते जायचं खाली, कारण काय लाकडाचा म्हणून वाचतो. हा मित्रांनो आता बघा अर्धी मच्छी भाजत लावले इकडं आगीमध्ये. आणि आता आम्ही ऍक्च्युली मस्त वाटतं. इकडे बघा, इकडे बघा, इकडे. चला एक फोटो काढूया आपण. सेल्फी आम्हा मित्रांनो सेल्फी काढतो जरा आमचे. हाय मित्रांनो, मच्छर आहे मच्छर. आता आहे आग पेटवले पण मच्छर काय थोडीशी कमी झाले आता बऱ्यापैकी. आणि आता संध्याकाळ झाले, आता आम्ही जाळं वगैरे उठवणार आहोत. आणि त्या संध्याकाळी जाताना कालोख होईल, त्याच्यामुळे आम्ही स्मशालचं वगैरे मशाल पाहिजे आम्हाला. त्यासाठी बघ इथे दादा स्मशाल बांधते, तिकडे केतन दादा स्मशाल बांधतोय. सो आता आम्ही मस्त स्मशाल वगैरे बांधून जाणार आहोत, कारण रात्री इथे कोल्हे वगैरे येतात, अंगावर वगैरे येण्याची भीती असते. म्हणून आम्ही आता संध्याकाळी जाताना जेव्हा जाळं वगैरे उठवणार तेव्हा संध्याकाळी जाताना स्मशाल वगैरे पेटवणार आणि नंतर मग परतीच्या प्रवासाला जाणार. त्यासाठी आमची तयारी चालली आहे. सो आता आम्ही जाळं वगैरे उठवणार आणि मग जाणार. बघूया काय भेटते ते तुम्हाला सांगतोच आम्ही थोड्या वेळात. पालून लागते आल्यापासून 2 तास. मित्रांनो आता आम्ही निघालोय आणि स्मशाल घेऊन निघालोय. आमच्या केतन दादाचे चप्पलच कोणी चोरलेत, तो विदाऊट चप्पल चाललाय. खूप मुश्किल आहे आता, पण ठीक आहे. आता वाचलेत 9:22 झालेत. तसं आम्ही भरपूर वेळ झाला, अर्धा तास झाला निघालो. फक्त आता आम्ही चप्पल ठेवलं तर त्या ठिकाणी आलो. अर्धा तास झाला चालतोय. अजून आम्हाला 20 मिनिटं लागतील, 20-25 मिनिटं इथून. सो हे बघा चालतंय. मच्छी आम्हाला थोडीफार भेटले, जास्त नाही भेटले पण आहे बऱ्यापैकी. सो पाऊस असता तर आम्हाला जस्ट चांगली भेटली असते मच्छी. मित्रांनो एरोप्लेन चालले आहे बघा आणि इकडे आहे घाटकोपरचा गेट. सो आम्ही आता सरळ चाललोय स्मशाल घेऊन.
भिंत भारी वाटते पण तेवढी भीती वाटते. कोल्हे येतात मित्रांनो इकडे बघा. ह्या साईडला मुंबई आहे. इकडे आम्ही असा सरळ आता जाणार घाटकोपरच्या गेटला. तो मित्रांनो आताच आम्ही बाहेर पडलो. आता हे बघा इथे गेट आहे. हा हायवेला बाहेर पडलो, इकडून बाहेर पडलो आणि आताच जस्ट निघालो. म्हणजे खूप वेळ झाला आम्हाला 10 वाजले आता आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. बघून आता मच्छी वाटप करणार. आम्ही चिंबोरी वगैरे आहे आणि खूप वेळ झाला. आम्ही सहज बघायला आलो होतो आणि जर तुम्हाला यायचं असेल तर कमेंटमध्ये या आम्हाला यायचं आहे. आम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा पाऊस वगैरे पडेल खूप तेव्हा आम्ही इकडे येणार. आमचे पण काही मित्र येणार आहेत गावातले वगैरे, तो त्यांना पण आम्ही आणलेलं नाही. पण पाऊस पडल्यानंतर आता आम्ही नक्की सर्वांना घेऊन येणार आहोत. ही काय कांद्या रमेश हा काय कांद्या हे आहे मित्रांनो. कवाल ऐकर जरा हलव. हा हे बघा मित्रांनो चला आलेला आहे. हो मित्रांनो आता आम्ही हा ब्लॉग इथं संपवतो कारण थोडीफार मच्छी भेटते आम्हाला आणि आता आम्ही घरी निघालोय. कंटाळा आला आणि घरी चाललोय. सो चला आता हे वाचन करतो मच्छीचे. सो चला इथे ब्लॉग संपवतो. नेक्स्ट टाइम आपण भेटू सर्व मित्रांबरोबर आज सर्व येणार आहेत. सो चला बाय बाय.